तर मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। मे महिना सुरू झाला। आता मे महिना सुरू होताच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथे पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 17,500 रुपये सर्व शेतकऱ्यांना जमा होऊ लागलेले आहे। तुम्हाला जर का अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जर का जमा झाले नसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण की राज्यातील जवळपास 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा SMS सर्व शेतकऱ्यांना आलेला आहे। तुम्हाला जर का पैसे आले नसतील, काय करायचं संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे सांगितलं जाणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। बघा शेतकरी बांधवांनो, आपण जर पाहायला गेलं तर एप्रिल महिन्याचा पहिला टप्पा या ठिकाणी वाटप करण्यात आलेला होता आणि दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत असून शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती इथं त्यांना क्रेडिट होण्याचे SMS येऊ लागलेले आहे। शेतकरी बांधवांनो, बहुतांश 30 जिल्ह्यांमध्ये हे शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले आहे। जसे की तूर, कापूस, सोयाबीन या सर्व पीक विमा यांना जमा झालेला आहे। परंतु तुम्हाला जर का पैसे जमा झाले नसतील, काय करायचं आणि आपल्याला पैसे कसे जमा होणार संपूर्ण काही माहिती सांगतो। परंतु विनंती आहे, आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। तर बघा मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर थोडीफार माहिती आपण बघू की कोणकोणत्या जिल्ह्यासाठी सरकारने किती किती रुपये इथं सरकारने मंजूर केलेले आहे। बघा, जालना जिल्ह्यासाठी 260 कोटी रुपयाचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे। त्याच्याच बरोबर नंदुरबार जिल्ह्यातील 211 कोटी रुपये सरकारने इथं मंजूर केलेला आहे। नांदेड जिल्ह्यातील 286 कोटी इथं सरकारने पीक विमा मंजूर केलेला आहे आणि नाशिक जिल्ह्यासाठी 208 कोटी रुपये, परभणी जिल्ह्यासाठी 213 कोटी रुपये, त्याचबरोबर धुळे जिल्ह्यासाठी 208 कोटी रुपये, त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यांसाठी 178 कोटी रुपये, त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 223 कोटी रुपये आणि वाशिम जिल्ह्यासाठी 210 कोटी रुपये, सोलापूर जिल्ह्यासाठी 170 कोटी रुपये आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्यासाठी 199 कोटी रुपये आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी 180 कोटी रुपये सरकारने पीक विमा मंजूर केलेला आहे। पुणे जिल्ह्यांसाठी म्हणजे 250 कोटी रुपये सरकारने मंजूर केले। रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 203 कोटी रुपये, त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यांसाठी तब्बल 200 कोटी रुपये त्यांनी मंजूर केलेले आहे। यवतमाळ जिल्ह्यासाठी 198 कोटी रुपये, गडचिरोली जिल्ह्यासाठी 201 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरसाठी 240 कोटी, अमरावती जिल्ह्यासाठी 220 कोटी आणि नागपूर जिल्ह्यासाठी 208 कोटी रुपये त्यांनी मंजूर केले। त्याचबरोबर पालघर जिल्ह्यासाठी 241 कोटी आणि त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यासाठी 232 कोटी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 190 कोटी आणि जळगाव जिल्ह्यासाठी 188 कोटी, अकोला जिल्ह्यासाठी 222 कोटी आणि हिंगोली जिल्ह्यासाठी 232 कोटी, त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यासाठी 209 कोटी रुपये, सातारा जिल्ह्यासाठी 195 कोटी आणि सांगली जिल्ह्यांसाठी 210 कोटी रुपये। त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं मित्रांनो तर या 30 जिल्ह्यांमध्ये तूर, कापूस आणि सोयाबीनचा पीक विम्यासाठी हे पैसे त्यांनी मंजूर केलेले आहे। तुम्हाला जर का पैसे आले नसतील तर तुम्हाला कदाचित तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डला लिंक आहे काय हे नक्की एकदा चेक करण्याची गरज असू शकते। कारण की त्याशिवाय आपण जर पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांची KYC झालेली नाही अशा शेतकऱ्यांना पीक विमा इथं जमा होत नाही, अशी देखील माहिती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे। तर मित्रांनो, सांगितलेले कामे तुम्हाला पूर्ण जर का तुम्ही केले असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार। कारण की बहुतांश शेतकऱ्यांना मे महिना सुरू होताच आणि मे महिन्याच्या आधीच 30 म्हणजे जसं की एप्रिलच्या 28 तारखेपासूनच सर्वांना पैसे यायला इथं सुरुवात झालेली आहे। तुम्हाला देखील पैसे येणार, फक्त तुम्हाला 1 ते 2 कामे तुमचे पूर्ण करून ठेवायची आहे। बाकी अशा पद्धतीची माहिती आहे। अशी शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती हे सर्वात अगोदर जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।